चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या आर्ट्सच्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। आता आपण आज बघणार आहोत मित्रांनो हिस्ट्रीचा पेपर, म्हणजे काय इतिहासाचा पेपर आपण बघणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे का कशा प्रकारे पेपर येऊ शकतो, कोणकोणते क्वेश्चन हे आयएमपी असणार आहे, सगळं डिटेल मध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का आपण या आधी मराठी, इंग्लिश काय असेल ते, राज्यशास्त्र वगैरे असेल, इकॉनॉमिक्स असेल, काय अर्थशास्त्र, याचे आयएमपी क्वेश्चन दिले होते आणि जसे जसे परीक्षेला आले होते, बरोबर आहे। ज्या विद्यार्थ्यांचा मानसशास्त्राचा पेपर आहे, सायकोलॉजीचा, त्याच्यावरती पण देखील एक आपण व्हिडिओ बनवला होता, तोही बघून घ्या। त्या जास्त विद्यार्थ्यांनी बघितला नाही, त्याच्यामुळे मी अजून त्याच्यावरती व्हिडिओ काढला नाही, ठीक आहे ना। आता मी हिस्ट्रीचा बघतोय, जर सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितला, सपोर्ट केला तर अजून व्हिडिओ मी क्रिएट करायच्या पाठीमागे लागणार आहे। ओके, चला तर नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुमच्याजवळ अजून व्हिडिओ गेले पाहिजे, ठीक आहे ना। लक्षात घ्या, आपला पहिला नियम काय सांगतो तुम्हाला, बोर्डाच्या मागील 2+1 म्हणजे काय, 2 किंवा 1 अशा टोटल तुम्हाला 3 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आणि मी दिलेले सांगितलेले आयएमपी क्वेश्चन पाठांतर करायचे, बस आउट ऑफ मार्क 100% तुमचे ठरलेले, बरोबर ना। चला सुरू करूया आता मित्रांनो, बघा पटापट सबस्क्राईब करून घ्या। बघा 4 तारखेचा पेपर हिस्ट्रीचा बघा काय, आता आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश डॅश हा पहिला दर्यावर्दी होता, बरोबर, लक्षात घ्या। म्हणजे दर्यावर्दी म्हणजे काय का बाबा, त्या समुद्राने, बरोबर ना, त्या समुद्र चौपाटीने पूर्ण किनाऱ्यावरून जाणारा त्या खंडाला, त्या भागावरती पूर्ण फिरणारा होता। तर आता रिकाम्या जागामधला पहिलं विधान आहे बघा। तर आता पहिला दिलं बघा आपल्याला, हेनरी द नेव्हिगेटर, मार्को पोलो, देन द बार्थोलोम्यू डायस आणि कोलंबस। तर लक्षात घ्या, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, काय तर बार्थोलोम्यू डायस, बघा हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे। बघून घ्या पुढचा क्वेश्चन, चला मित्रांनो बघूया आता का, इसवी सन 1955 मध्ये इंडोनेशिया देशात डॅश डॅश येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली। कधी? 1955 साली, बरोबर आहे। मग इंडोनेशियामध्ये बघा का, जो इंडोनेशिया देश आहे, यामध्ये अशी कोणतं ठिकाण आहे, तर लक्षात घ्या याच्यामध्ये हा बांडुंग, कोणता तर बांडुंग हे ठिकाण आहे। या ठिकाणी पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली होती, ओके ना। लक्षात घ्या, इतिहास माहित असणं गरजेचे, इतिहास हा समजून घेणं आणि खूप गरजेचं आहे। आपल्या लोकांना याचा पास्ट, तिचा पास्ट, त्यांनी काय केलं होतं, ती कोणासोबत फिरते, कोणा सगळा मेसेज चॅटिंग करते, कोणाचं काय करते, कोणा काय केलं, हे केलं, आपला हा लोकांचा पास्ट माहिती आहे। आपल्याला त्या पास्टची काय घेणं नाही, आपल्याला इतिहास तो माहित असणं गरजेचं आहे का, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजीराजे जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आले, त्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर जन्माला आले, आणि ज्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जन्माला आले, यांचा इतिहास आपल्याला माहित असणं गरजेचं मित्रांनो। यांचा इतिहास माहिती ठेवा, आपला बरोबर काय होणार आहे का, आयुष्याचं कल्याण होणार आहे। कारण आज आहे आपल्याकडं महाराष्ट्र म्हणजे आपली मराठी काय तर भाषा दिन असणार आहे, ठीक आहे ना। यांचा इतिहास माहिती ठेवा, या लोकांनी आपल्यासाठी, समाजसेवकांनी, विचारवंतांनी, क्रांतिकारकांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या मराठी भाषेचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेलेले बघा मित्रांनो, बरोबर का ना। यांचं कार्य लक्षात ठेवा, बरोबर आहे। आदर्श कवी, ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांना आपलं विनम्र अभिवादन आहे। त्यांचाही इतिहास लक्षात ठेवा। त्यांच्या काय तर आपण म्हणतो का 2013 पासून त्यांच्या जन्मदिनी म्हणून काय तर मराठी भाषा दिन हा साजरा केला जात असतो, ओके। असा इतिहास माहिती ठेवा मित्रांनो। चला पुढे बघूया आता, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश डॅश संस्थेची स्थापना केली। कोणी केली बघा, रामकृष्ण मिशन नाही, तर बघा डिफरन्स क्लासेस मिशन, सत्यशोधक समाज, सायंटिफिक सोसायटी। तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो डिफेन्स क्लासेस मिशन, बघा काय उत्तर असणार आहे, डिफेन्स क्लासेस मिशन हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, डचांनी आपली पहिली वसाहत येथे स्थापन केली। डचांनी कुठे तर मछलीपट्टण, बघा कुठे तर मछलीपट्टण येथे त्यांनी पहिली आपली वसाहत स्थापन केली। पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली। युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना, सुरक्षा समिती व राष्ट्रसंघ। तर याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ड, राष्ट्रसंघ ही अशी संघटना आहे का ती पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून काय तर ती निर्माण करण्यात आली किंवा ते स्थापन करण्यात आली होती, ओके। पुढे बघा रे मित्रांनो, थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे कोणाचा पराभव केला, तर लक्षात ठेवा पोर्तुगीजांचा त्यांनी पराभव केला होता। इंग्रज, फ्रेंच, डच नाही, तर पोर्तुगीजांचा त्यांनी पराभव केला होता। पुढे बघा, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। काय लक्षात घ्या, काय पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। आता लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय का, याच्यामध्ये फक्त चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आणि त्याच्यानंतर काय करायचे मित्रांनो का ती जोडी तुम्हाला
दुरुस्त करून लिहायचे, ठीक आहे ना. बघा आता, क्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेचा शोध, वास्को द गामा चीनचा शोध, मंगो पार्क आफ्रिकेचा शोध, एबेल जॉनसवर्थ टास्मन न्यूझीलंडचा शोध. तर आता याच्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी कोणती, वास्को द गामा, बरोबर ना. काय वास्को द गामा हा माणूस आपल्या देशामध्ये आला, त्याने आपल्या भारतामध्ये पूर्ण एंट्री केली, भारतामध्ये केले, आणि मग तो आला आणि त्याच्यानंतर मोकार लोक आले आणि भारताला लुटून घेऊन गेले, बरोबर. अगोदर लुटणारे होतेच आपल्याकडे, आता तो आपल्याला सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले आपल्या शेतकऱ्याच्या आसूड, बरोबर ना, या पुस्तकामध्ये सांगणारच आपल्याला, त्यांनी सांगितलेलंच आहे का कोणी आपल्याला भारताला लुटलं, खरे आपले दुश्मन कोण होते, शेतकऱ्याचा आसूड पुस्तकामध्ये दिलेच आहे आपल्याला, ते वाचा एकदा. परंतु ह्या माणसानंतर काय का, म्हणजे हा वास्को द गामा सगळ्यात पहिले भारतामध्ये जेव्हा आला, तर त्याच्यानंतर हे लोक आले, मग त्यांनी पण लुटायचं आपल्याला केलं, आणि त्याच्यानंतर मग जो येईल तो लुटायला चाललं. मग याच्यानंतर मग खूप असे क्रांतिकारक झाले, विचारवंत झाले, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज झाले का, यांनी विरोध केला, त्यांनी लढाया दिल्या, बरोबर का नाही. मग त्याच्यानंतर जर आपण महात्मा ज्योतिराव फुले वगैरे आले का, त्यांनी बघितलं का कशा प्रकारे लढा दिला, कोण आपला विरोध करत होते, कोण आपले दुश्मन. नंतर बाबासाहेब आंबेडकर, नंतर त्यांनी देखील आपल्याला कोण विरोध करतं, या समाजाला कोण नाशवंत, अशा खूप साऱ्या धोकेदायक व्यक्तीला काय विरोध करण्यात आला. बघा, तर वास्को द गामा हे काय असणार आहे, उत्तर आपलं असणार आहे का, चीनचा शोध नाही तर भारताचा समुद्र मार्ग. ओके, पुढे बघा, अर्स विश्व शासनेर दिले वेदोर द फंजेल आणि कपिताव. तर काय तर अर्स विश्व हा मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर हा महाधर्माध्यक्ष होता. कोण होता, तर हा महाधर्माध्यक्ष होता. पुढे बघा, सूर्यसेन बंगाल, विनायक दामोदर सावरकर गुजरात, रामसिंह कुका पंजाब, श्यामजी कृष्ण वर्मा लंडन. तर याचं उत्तर बघा, विनायक दामोदर सावरकर. काय, विनायक दामोदर सावरकर हे गुजरात नाही तर मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्रामधील आपलं नाशिक जिल्हा. ओके, महाराष्ट्रामधील हे काय, नाशिक जिल्हा, ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, आता लक्षात घ्या, तुम्ही याच्यामधल्या सगळ्या जोड्या ह्या ज्या आहेत त्या चेक करून घ्या, त्या तुम्ही इम्प्रुव्हमेंट करायच्या मध्ये, ठीक आहे ना. मी एक एक जोडी तुम्हाला सांगते सध्या ते बघा, म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन काय करायचे, टिक मार्क करून घ्यायचे, आणि याच्यातले आन्सर तुम्हाला वेगळे करायचे. मी एक एक तुम्हाला सांगते, कारण सगळे सांगत बसतो तर आपल्याला खूप व्हिडिओ लॉंग होणार आहे, ओके ना. त्याच्यामुळे टिक करून घ्या. आता बघा दिलं इथे तुम्ही, बर्मा इंडिपेंडन्स आर्मी, ऑंगसन, अखिल आफ्रिका ऐक्य परिषद, WEB, द्विभा वसाहतीच्या स्वयंनिर्णयाचा अधिकार, विन्स्टन चर्चिल, आणि भारतीय स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधी. तर लक्षात घ्या, वसाहतीच्या स्वयंनिर्णयाचा अधिकार विन्स्टन चर्चिल नाही तर ते असणार आहे वुडो विल्सन. काय असणार, तर वुडो विल्सनने, ठीक आहे ना. पुढे बघा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. म्हणजे काय का, जे इतिहासामध्ये ठिकाण असेल, व्यक्ती असेल किंवा एखादी घटना असेल त्यांची तुम्हाला नावं लिहायची. पहिले बघा, इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन देणारी राणी. काय का, जो इंग्लंडचा सागरी मोहीम असताना, म्हणजे काय लोकांनी सागरी म्हणजे काय, समुद्र असेल, महासागर असेल, त्यातून जायचं, लोकांच्या दुसऱ्या देशामध्ये एंट्री करायच्या, लोकांना लुटून आणायचं. मग यांना सहकार्य किंवा प्रोत्साहन देणाऱ्या राणी कोणते, तर राणी एलिझाबेथ पहिली. कोणती, राणी एलिझाबेथ पहिली. पुढे बघा, डॉक्टर आबा आढाव यांनी सुरू केलेली चळवळ. काय, डॉक्टर आबा आढाव यांनी सुरू केलेली चळवळ काय, तर एक गाव एक पाणवठा, एक गाव एक पाणवठा अशी त्यांनी चळवळ सुरू केली. पुढे बघा, जपानने हल्ला केलेला अमेरिकेचा नाविक तळ पर्ल हार्बर. काय, तर हा पर्ल हार्बर होता का, जिथं जपानने हल्ला केला होता. पुढे बघा, युरोपमध्ये अमेरिकेच्या विरोधात सोव्हिएट रशियाने घडून आणलेला करार तो होता तर वॉर्सा करार. कोणता, तर वॉर्सा करार, ठीक आहे ना. पुढे बघा, खालील दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. पहिला बघा दिलाय, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या होत्या, कारण लक्षात घ्या का इंग्रजांचा मिठाचा व्यापार त्यांना मोडून काढायचा होता. कारण ही दलिद्री लोक पूर्ण समाजामध्ये मिठाच्या नावाखाली काय करायचे, लूटमार करायचे, लोकांना लुटून न्यायचे, मोकार कर लावायचे. यासाठी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवलं का इंग्रजांचा मिठाचा व्यापार हा आपण मोडूनच काढायचा, त्यांचं कंबरड मोडूनच टाकायचं. म्हणून काय महाराजांनी काय केलं होतं का, मिठाच्या व्यापारावरती संरक्षण जकाती उभारल्या होत्या. ओके, चला पुढे बघा, गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष निर्माण वाढला. असंतोष वाढणे म्हणजे काय, तू म्हणशील आमच्याकडे संतोष आहे आणि संतोषची सासरवाडीचा मग कोण असेल, त्याच्या जवळचा कोण असेल, तसं नाही. असंतोष म्हणजे काय मित्रांनो, का नाराज होणे. काय म्हणे, नाराज होणे. मेसेज नाही आला, गुड नाईटचा नाही आला, जेवण नाही झालं, आज तुझा फोनच नाही केला, काही रिप्लाय नाही आला, मग तू नाराज होतो. तिची चॅटिंग तिकडं आणि तू इकडून खपाखप मेसेज करतोय, मग तू नाराज होतो, रिप्लाय नाही आला का.
बरोबर ना, त्याला असंतोष म्हणतात. मग आता उत्तर काय बघा, त्याने प्रजेवर अन्याय कर लादले होते, त्याने भारतीय व्यापारावर बंदी घातली होती, त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता. काय केला होता? त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता. दत्तक वारसा म्हणतो, ठीक आहे ना. पुढे बघा, युरोपात नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली कारण सोव्हिएट रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी. हे त्याचं योग्य उत्तर असणार. पुढे बघा 4 नंबरचं, भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला. पुरस्कार, भारतरत्न हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. का दिला? बघा, कारण भारत सरकार यांची लोकसभेवर खासदार नियुक्ती झाली म्हणून का? असे कचऱ्यावानी लोक सापडले ते, कचऱ्यावानी लोकसभेवरती खासदार पडले ते, लोकांना लढून खाणारे, लोकांचे गटाराचे पैसे, घरकुलाचे पैसे, रस्त्याचे पैसे, बाथरूमचे पैसे, अजून काय कायचे प्रश्न मोकार खाणारे असे खासदार पडले ते. मग त्यांना लगेच प्रत्येकाला देणार का तुम्ही भारत सरकारकडून भारतरत्न? नाही. सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे व्यावसायिकरण केले होते. बिझनेस, एखादं व्यावसायिकरण. आता ऍड येतात ना, आता ते काही ऍप बंद झाले तरी पण काही चालू होती, बरोबर ना. काही जण याची ऍड करतात टाकायची, बरोबर का नाही, काय मग सट्ट्याची ऍड करतात. तसं केलं का म्हणून का? नाही. भारतीय जनतेने सरकारकडे सचिन तेंडुलकरास भारतरत्न देण्याची मागणी केली होती का? नाही. जनतेने केलं का भारतरत्न द्या म्हणून? नाही. तर काय का भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार केला का आपल्या भारताचं नाव रोशन केलं, भारताचं आपल्या देशाचं क्रिकेटच्या माध्यमातून नाव खूप उंच स्तरावरती निर्माण केलं, म्हणून काय का आदरणीय सचिन तेंडुलकर यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देण्याचं जाहीर केलं होतं. ओके, पुढे बघा रे, पुढे दिलाय, पुढील नकाशाचे निरीक्षण करून काय करा, उत्तरे लिहा. आता आम्ही काय करायचो, लहानपणी एक खेळ खेळायचो. हे काय करायचो, याच्यात खेळ करायचो. नकाशा असेल का भूगोलाच्या मागं, इतिहासाच्या मागं, मग काय करायचं, एखादं नाव लक्षात ठेवायचं, एक बारीक बघायचं कुठं तरी, इथं भारत दिले, मग त्यांना सांगायचं शोधा, मग मित्राला सांगायचं शोधाय, मग त्यांनी शोधलं तर शोधलं, नाही शोधलं तर त्याच्या लगे भेंडी चढली. मग या अशा प्रकारे कार्यक्रम राहायचा, बरोबर आहे. मग आता बघा, हा नकाशा दिलाय आपला, इथं दिलं तुम्हाला इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश, लढ्याची महत्वपूर्ण ठिकाणे आणि भारताची वर्तमान बाह्य सीमा, सध्याची काय आपली बाह्य सीमा आहे. ओके, चला पुढे बघूया. आता भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे? आता तू म्हणशील महासागर म्हणजे डायरेक्ट पॅसिफिक, अटलांटिक वगैरे का? नाही. लक्षात घ्या, महासागर म्हणजे आपल्याला काय काय एखादा समुद्र असला तरी चालत. मग ही बाजू आपली पूर्व आहे. आता इकडं दिसतोय का इकडं पूर्व, हे डाका बिक हे आहे का इकडं पुढं? नाही. तर इथं बघा बंगालचा उपसागर, काय तर असणार आहे, बंगालचा उपसागर आहे, म्हणून आपलं पहिलं उत्तर असणार आहे. तर कोणता महासागर? तर बंगालचा उपसागर. पुढे बघा दिले, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव सांगा. ही पूर्व बाजू आहे, बरोबर ना. इकडं काय पूर्व, इकडं पश्चिम, इकडं दक्षिण आणि इकडं काय उत्तर आहे. आणि इकडे ह्या वायव्य बाजूला हा एक भिकारजोड देश आहे आपला, बरोबर ना. एक दलिद्री देश आहे, वाया गेलेला देश हा वायव्य देशाला आपला, बरोबर का नाही. मग बघा आता का स्वातंत्र्य लढती भारताच्या पूर्वेकडे एका ठिकाणाची नाव, आता ही पूर्व आहे. मग तुम्ही याच्यामध्ये दिनापूर घेऊ शकता, जगदीशपूर, बनारस घ्या, बहरामपूर घ्या, बराकपूर घ्या, एखादं ठिकाणचं नाव टाकून घ्या. ओके, पुढे बघा, श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेत आहे? इथं श्रीलंका आहे खाली. आता सगळ्यांना माहिती आहे खालच्या साईडला, खालच्या म्हणजे कोणत्या? दक्षिणेला आहे. कुठल्या साईडला आहे? दक्षिण दिशेला किंवा दक्षिण बाजूला आहे. पुढे बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढतीत विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्याही एका ठिकाणाचे नाव काय? ठिकाणाचे नाव लिहा. आता 1857 मध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्र कुठे आहे आपला? इथं आहे आपला, बरोबर ना. इथून हा बघा नागपूर, इथून इकडे, बरोबर ना. इथून कोल्हापूरच्या असं इकडनं आहे, ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये कोणकोणते ठिकाणी बघा, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, सातारा आणि कोल्हापूर आहे. मग तुम्ही सातारा लिहा किंवा अजून नागपूर लिहा, काय अडचण नाही, त्याच्यापैकी एक लिहा कुठले तरी. ओके, पुढे बघा, एकच सांगितलं तर एक लिहा, अजून 2-3 ते लिहून टाका, काय प्रॉब्लेम नाही. अरबी समुद्रामध्ये असलेल्या भारतीय बेटांचे नाव लिहा. हे अरबी समुद्र हा इकडे का नाही, हा बंगालचा उपसागर, हा काय अरबी समुद्र आहे. मग आता याच्यामध्ये बेट कोणते बघा, इथं लक्षद्वीप. कोणतं बेट आहे बघा? लक्षद्वीप हे बेट आहे, बरोबर आहे, लक्षद्वीप. ओके, काय तर लक्षद्वीप हे बेट आहे. ओके, चला पुढे बघा रे पटापट. आता बघा, दिलेल्या संकल्पना चित्रे पूर्ण करा, कोणतेही 4 स्पष्ट करायचे. बघा, ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेलं खंड, या लोकांनी ना मोकार लुटलेले, अख्ख्या जगामध्ये पसरले होते. आपल्याला म्हणता येईल या लोकांनी काय खूप सारे नुकसान केले, खूप सारे लोकांचं लुटून खाऊन गेलं. पण आजही त्यांनी काय बनवलं, ज्या वास्तू येते, ज्या वस्तू येते किंवा जे ठिकाणं आहेत, ज्यांनी जसं डॅम वगैरे झालं. आता आमच्याकडे विल्सन डॅम आहे, बरोबर ना.
काय तर आता आद्य क्रांतिकारक रावोजी भांगरे नाव देण्यात आलं भंडारदऱ्याला. अशी काही आपल्याकडे वस्तू होती का त्या अजून सुरक्षित आहेत, त्यांनी काही वस्तू बनवल्या भरपूर. बरोबर आहे. बघा मग आता काय बघा आता याच्यामध्ये का ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेले खंड कुठं होते, तर आशियामध्ये होतेच आपल्या बरोबर आहे. नंतर आफ्रिकेला गेलं, इकडून भागलं नाही आफ्रिकेला, परत तिकडं अमेरिकेला, परत ऑस्ट्रेलियाला, अख्खा जगाचा चक्रा मारत राहिले. पुढे बघा मुंबईमध्ये समाविष्ट असलेले बेटे. आता मुंबईमध्ये कोणकोणते बेटे येते, तर मुंबई आहे, शिव आहे, शिव म्हणजे आपण सायन म्हणतो ना, सायन. त्याच्यानंतर परळ आहे, माहीम आहे, वडाळा आहे, माझगाव आहे आणि वरळी आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही अजूनही असतील माहिती ते लिहा, पण ऍटलीस्ट 4 ते 5 4 ते 7 तुम्ही नाव लक्षात ठेवा. याच्यातले अजून असेल नकाशामध्ये शोधा, तेही भेटेल. पुढे बघा दिले क्रांतिकारक व संघटना. इंडिया हाऊस काय, तर श्यामजी कृष्ण वर्मा. इंडिया हाऊस कोण आहे, तर श्यामजी कृष्ण वर्मा. इथं आन्सर द्यायचा, हे टिंब दिलं तिथं बघा. स्वातंत्र्यवीर सावरकर काय, मित्रमेळा. काय केलं, मित्रमेळा. त्याच्यानंतर अनुशीलन समिती काय, तर अरविंद घोष आणि लाल हरदयाळ काय, तर हे गदर पार्टी. कोणती पार्टी, गदर पार्टी. ओके, नीट लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या, उत्तर टिक मार्क करून घ्या. स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेली संस्थाने आणि वसाहती कोणकोणत्या होत्या बघा. स्वातंत्र्यानंतर काय, गोवा झाला, हैदराबाद झाला, जुनागड झाला आणि काश्मीर झाला. काय, काश्मीर, जुनागड, हैदराबाद, गोवा. पुढे बघा ब्रिक्स संघटनेतील सदस्य व देश. ब्रिक्स संघटनेमध्ये कोणकोणते होते बघा. याच्यामध्ये रशिया होता, भारत होता, ब्राझील होता, दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका, चीन. बरोबर ना. मॅच झाली का नाही कालची मॅच वेस्ट इंडिज सोबत दक्षिण आफ्रिका. भारताच्या इकडे 5 व 6 अटॅक आला होता. आता काय होईल, अजून एक मॅच बाकी आहे, पण मग हाय थोडक्यात जिवंत का नाही. पुढे बघा सुरुवातीला डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम डीपीईपी राबवणारी घटक राज्य कोणकोणते होते बघा. तमिळनाडू होता, महाराष्ट्र राज्य होता, कर्नाटक राज्य होता, हरियाणा होता, उत्तर प्रदेश, आसाम आणि मध्य प्रदेश ही अशी राज्य होती. स्क्रीनशॉट काढून घ्या, उत्तर बघून घ्या. जर काही थोडक्यात मिस्टेक झाली असेल तर इम्प्रूव्ह करून घ्या, काही अडचण नाही. कारण लक्षात घ्या, मी आपला चॅनल हा फक्त आणि फक्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना खूप सारा सपोर्ट करतो मित्रांनो. सपोर्ट करतो, तुमच्या कमेंट चांगल्या येतात, तुमचा रिप्लाय चांगला येतो आणि मेन गोष्ट का जे देईल ते परीक्षेला येतो. म्हणून तुमचं थोडक्यात कुठेतरी चांगलं व्हावा या उद्देशाने मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. कारण आपण आहे इतिहासाचा माणूस नाही, आपण काय शिकवतो, पायथागोरस. काय शिकवतो, पायथागोरस. म्हणून बघा पुढे बघा संक्षिप्त टिपाया. बोस्टन टी पार्टी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, आर्य समाज, भारतातील निर्वासितीकरण आणि स्पीड पोस्ट. यापैकी मित्रांनो तुम्हाला 3 कुठल्याही टर्म तुम्हाला एक्सप्लेन करायचे, टिपा लिहायच्या. ती स्क्रीनशॉट काढून घ्या, टिक्कार करा आणि पाठांतर करून घ्या. ओके ना. पुढे बघा विधाने सहकारण स्पष्ट करा. काय, प्रबोधन पूर्व काळात कॅथॉलिक चर्च लोकांना व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करण्याची संस्था होती. बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे योगदान महत्वाचे आहे. जागतिक महायुद्धाचे भारतावर विपरीत परिणाम झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली आणि शीतयुद्ध सुरू झाले. हे काय करा, तुम्हाला याची उत्तरं पाठ करायची. पुढे बघा तुमचे मत नोंदवा. युरोपीय, आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अजून रिपीट करतो, जर नवीन असेल तर माहित नसेल बघा. ज्या 2 किंवा 3 आपण क्वेश्चन पेपर सोडवणार आहे त्यातील 100% तुम्हाला क्वेश्चन येणारच आहे परीक्षेला. आणि लक्षात घ्या, ज्या जुन्या क्वेश्चन पेपर आपण सोडतो त्यातील 70%च्या प्लस 70 पासून ते 100% क्वेश्चन हे रिपीट होत असतात. समजते, काही क्वेश्चन नसतील येत, पण 70%च्या वरच हे रिपीट होत असतं. हा नियम आहे एक. ओके, तो त्याच्याबद्दल सांगितलं. पुढे बघा तुमचे मत नोंदायचे. युरोपीय वसाहतीमध्ये भारताचे आर्थिक शोषण झाले. कोणतेही 3. ठीक आहे. पुढे बघा काय, युरोपीय वसाहतवादामुळे काय भारताचे आर्थिक शोषण झाले. मग युरोपामधून कोण कोण लोक आले, डच, फ्रेंच वगैरे, पोर्तुगीज काय असेल ते, गोरे सोजिरे, इंग्लंड आले. मग त्यांचे वसाहत झाले, मग त्यांनी कर लावले आणि त्यांनी मग लय कुटाने केले. बरोबर ना. पुढे बघा फ्रेंचांनी मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य वाढण्यास मदत केली. महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक होते. बरोबर का नाही. शाळा चालू केली, महिलांची मुलींची शाळा चालू केली, स्वतःच्या पत्नीला शिकवलं, लोकांनी शेण दगड मारले, तरीच समाजामध्ये त्यांनी काय केलं, समाज सुधारणा घडून आली. शाळा घडवली वगैरे, मुलीला शिक्षण दिलं. बरोबर आहे. लोकांच्या ज्या अंधश्रद्धा होत्या, ज्या लोकांनी नुसते हे इंग्रज सोडून द्या, काय नुसते तुम्हाला वाटतं का बाबा इंग्रजांनीच मुळे आपला देश स्वतंत्र नव्हता, पारतंत्र नव्हता, असं काय नाही. का इंग्रज सोडून अजूनही आपल्या बाहेरून आलेले लोक होते का, त्यांनी प्रथा असतील, काहीतरी परंपरा असेल, त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटून टाकलं आणि त्याला काय केलं, बेजार केलं, त्याला गुलाम करून ठेवलं. म्हणून लक्षात घ्या, गुलाम पुस्तक असेल किंवा शेतकऱ्याचा आसूड असेल, हा भाग नक्की वाचा. त्यांनी लिहिले, महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे लेखक आहे. त्यांनी वाचा एकदा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं का नक्की काय आपण
पुढे बघा, वसाहतवाद संपुष्टात आणण्याचे श्रेय संयुक्त राष्ट्र संघटनेस दिले. कोकणात भाऊ काटदरे यांनी केलेले कार्य महत्वपूर्ण आहे. टिक मार्क करून घ्या, याचा तुम्हाला 100% फायदा होईल. ठीक आहे ना. आणि अजून एक क्वेश्चन पेपर बनवण्याचा प्रयत्न चाललाय. पुढे बघा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आर्थिक राष्ट्रवादाचे स्वरूप, परिणाम, उमाजी नाईक यांच्या बंडाची माहिती, भारत सरकारच्या आरोग्य विषयक धोरण स्पष्ट करा. आणि पुढे बघा मित्रांनो, खाली मुद्द्याच्या आधारे टिक मार्क करून घ्या पटापटा. इंग्रजांच्या आशिया खंडातील वसाहतीवादी धोरण स्पष्ट करा. नेपाळ, सिक्कीम, भूटानमध्ये कसं झालं. इंग्रज मराठा संघर्षाची माहिती लिहा. इंग्रज मराठा पहिले युद्ध, इंग्रज मराठा दुसरे युद्ध, इंग्रज तिसरे युद्ध, दुसऱ्या महायुद्धात कारणीभूत ठरलेल्या घटकांची नावे, वर्षाचा तह, फॅस्टिदवाद, नाझीवाद, राष्ट्रसंघाचे अपयश, अलिप्तवादी चळवळ स्पष्ट करा. अलिप्तवादी चळवळीचे स्वरूप, अलिप्तवादी चळवळीचे निकष, बेलग्रेड परिषद, हे टिक मार्क करून घ्या. आता लक्षात द्यायचं, खूप आन्सर लॉंग आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय होईल का आपला खूप सारा टाइम जाईल, विषय पण लॉंग होईल आणि तेवढे काय मी ते लिहून देणार नाही. आता सरळ तुम्हाला काय करायचे, पाठांतर करायचे आणि परीक्षेला जायचे. त्यामुळे तुम्ही याला काय करा, हे टिक मार्क करून घ्या. पुस्तक डायजेस्ट वगैरे असतं त्याला पाठांतर करून घ्या आणि याला काय करा, पुढे जा. बघा त्याच्यानंतर आता बघा, भारताचे युवक संदर्भातील धोरण स्पष्ट करा. राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय युवक दिन आणि युवक प्रशिक्षण योजना, हे तुम्हाला याच्यातून स्पष्ट करायचे आहेत. बरोबर आहे. इथं तुम्हाला बघा कोणतेही किती असणार, त्याच्यातले कोणतेही 3 असणार आहे. ठीक आहे ना. बघा 5 पैकी 3 तुम्हाला करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रॅक्टिस साठी असणार आहे. अजून एक क्वेश्चन पेपर घेऊन येतो. या व्हिडिओला तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला, कमेंट जर प्रत्येकाने चांगल्या केल्या, प्रत्येकाने कमेंट केल्या व्हिडिओ आपले कसे आवडतात का नाही, तर 100% अजून एक व्हिडिओ येईल. आणि प्लस तुम्हाला मागे दिले होते ना इकोच्या, टिक मार्क करून, टिक करून, जे क्वेश्चन आपण टिक करून दिलते ते आले होते का नाही, तर याचे देखील तुम्हाला मी 100% देईल टिक करून. ओके. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंट करा नक्की कसे वाटते, तुमची तयारी अभ्यासाची कशी झाली. अजून व्हिडिओ पाहिजे तर एकदा नक्की कमेंट करा. ओके. चला, भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, चांगला अभ्यास करा. आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना एकमेव चॅनल आपला तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. ओके. चलो, जय महाराष्ट्र.